3.1 Time. How many seconds in a minute? 60 and no more in it. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. त्याच्यापेक्षा जास्त नाही. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? एका तासात किती मिनिट असतात? 60 फॉर सन अँड शॉवर. 60 मिनटं असतात सूर्यासाठी आणि पावसासाठी. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 फॉर वर्क अँड प्ले. 24 तास असतात काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी. हाऊ मेनी डेज इन अ वीक? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि ते 7ही दिवस ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी असतात. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? 4 ॲज द स्विफ्ट मून रन्थ. आठवड्यामध्ये किती महिन्यामध्ये किती आठवडे असतात? तर 4 आठवडे असतात. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 द अल्मॅनिक मेक्स क्लिअर. 12 महिने असतात. अल्मॅनिक याचा अर्थ कालगणना आहे. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज? 100 सेज द सेज. एज याचा अर्थ एक खूप मोठा कालावधी आहे. युग असं आपण मराठीमध्ये म्हणतो, किती युगानंतर. तर ते जे युग आहे ते 100 इयर्सचं असतं, म्हणजे 100 वर्षांचं असतं. हाऊ मेनी एजेस इन टाईम? तर या कालावधीमध्ये किती एजेस असतात? नो वन नोज द राईम. याचं राईम मात्र कोणालाच माहीत नाही आहे, किंवा किती एजेस असतात यामध्ये आपल्याला माहीत नाही आहे. या कवितेमध्ये येणारे रायमिंग वर्ड्स आपण पाहूया. पहिला रायमिंग वर्ड पहा, मिनिट. मिनिट अँड इट. आवर, शावर. डे, प्ले. वीक, वीक, स्पीक. मंथ, रंथ. मंथ, रंथ. इयर, क्लिअर. एज, सेज. टाईम, राईम. हे सगळे रायमिंग वर्ड तुम्हाला लिहायचेत. नेक्स्ट पाहू आपण. कवितेचा अर्थ कळला असेल तुम्हाला. तर इथं रायमिंग पेअर्स असं दिलं आहे आणि सेम स्पेलिंग डिफरंट स्पेलिंग असं दिलं आहे. तर इथं सेम स्पेलिंग असणारे रायमिंग पेअर्स तुम्हाला लिहायचेत. जसं इथं आपण लिहूया सेम स्पेलिंग असणारे. तर सेम स्पेलिंग असणारे आहेत एज, सेज. पहा, इथं आपल्याला लिहायचं आहे एज, सेज. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला कवितेतून शोधायचेत आणि इथं लिहायचेत. आता डिफरंट स्पेलिंग असणारे पहा, रायमिंग वर्ड्समध्ये डिफरंट स्पेलिंग आहे असे कोण आहेत? तर टाईम, राईम. डिफरंट स्पेलिंग इथं लिहूया आपण टाईम, राईम. याचं स्पेलिंग वेगळं आहे, पण आपण जो उच्चार करतो तो मात्र रायमिंग वर्ड्सचा आहे. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोयम. या कवितेमध्ये वेळेशी संबंधित असणारे सगळे शब्द तुम्हाला लिहायचे. जसे वेळेशी संबंधित आहे आवर, सेकंड, मिनिट, वीक, डेज, एज. Write other chains of how many questions and answers. How many milligrams in a decigram. तर इथं तुम्ही how many milligrams, how many centigrams, how many decigrams, how many meters, how many liters, how many grams, how many decagrams, how many hectograms,
हाऊ मेनी किलोग्रॅम्स, असं तुम्ही विचारू शकता. असे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. द पोएम कंटेन्स सम आयडोमॅटिक पेअर्स, two words that are often used together, like that sun and shower, work and play, hear and speak. Now join the words in A and B using and or to make more idiomatic pairs. The poem contains some idiomatic pairs like sun and shower, work and play, hear and speak. You can make group A and B those pairs like day and night, left and right, more and less, now and then, life and death, sooner and later, here and there, north and south, yes and no, bread and butter, back and forth, on and off, up and down, give and take, in and out, like this. 3.2 द मॅजिक हर्ब. पहा, द मॅजिक हर्ब म्हणजे जादूची, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. तर ही स्टोरी छान आहे आणि आपण ती वाचूया आणि नेमकं या स्टोरीमध्ये काय आहे ते पाहूया. पहा, स्टोरी अशी आहे की हा जो व्यक्ती आहे तो एक वाटसरू आहे. त्याचे पाय खूप थकलेले आहेत दिवसभर बाजारात काम करून आणि तो थकून चाललेला असतो. त्याला एक खानावळ दिसते. खानावळ या दोघांची असते. खानावळीचं दार जेव्हा तो वाजवतो, हा जो इनकीपर आहे, इनकीपर म्हणजेच खानावळीचा मालक, हा जो आहे तो खूप चालाक असतो. त्याची बायको त्याच्यापेक्षा जास्त चालाक असते आणि ते दोघं असं ठरवतात की हा जो वाटसरू आहे त्याचं सामान आपण आपल्याकडं ठेवून घ्यायचं. काही ना काही तो नक्कीच विसरून जाईल आणि तो विसरून जावा म्हणून मग त्याच्यासाठी छान अशी मॅजिक हर्ब त्याच्या जेवणात ते मिसळतात आणि त्याला जेवू घालतात. तो गरीब असतो आणि खूप थकलेला असतो म्हणून तो जेवण करतो आणि झोपी जातो. पण दुसऱ्या दिवशी काय होतं, तो काहीतरी विसरणार असतो, काहीतरी म्हणजे त्याचं सामान विसरणार असतो. पण तो सामान विसरत नाही, तर त्या जेवणाचे जे पैसे आहेत किंवा रात्रभर थांबण्याचे पैसे आहेत तो द्यायला तो या खानावळ मालकाला विसरतो. म्हणजे खानावळ मालकाला त्याचे ते जेवणाचे आणि राहण्याचे पैसे काही भेटत नाहीत. सुरुवात करू आपण सुरुवातीपासून. नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड. कोणीतरी दरवाजावर नॉक नॉक करत असतं आणि डार्क झाले, ऑलरेडी डार्क झाले म्हणजे खूप अंधार पडलाय. हुज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. आतून हा खानावळ मालक विचारतो, कोण आहे बाहेर? आय ॲम अ पुअर टायर्ड मर्चंट. मी एक गरीब थकलेला असा व्यापारी आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन. तुमच्या खानावळीमध्ये मला थांबायचं आहे किंवा संध्याकाळ घालवायची आहे. सेड द मॅन आउटसाइड. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर, बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. द मर्चंट वॉर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅक. हा जो खानावळ मालक आहे तो या माणसाला पाहून आनंदित होत नाही. का होत नाही? तर त्याला असं वाटतं की हा गरीब आहे आणि गरीब असल्यामुळं तो आपल्यासाठी काही देऊ शकणार नाही. तो तरी पण दरवाजा उघडतो आणि त्या मर्चंटला पाहतो. त्याने अगदी सामान्य असे कपडे घातलेले असतात आणि त्याच्या पाठीवर एक साधीशी बॅग असते. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. तो म्हणतो की मी दिवस अगदी थकून बाजारामध्ये घालवलेला आहे. मी थकलेलो आहे आणि माझ्यामध्ये थोडीसुद्धा शक्ती नाही आहे की मी माझ्या गावी परत चालत जावं. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट.
तो त्या खानावळ मालकाला म्हणतो की माझ्यासाठी अगदी साधंसं जेवण तयार करा. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. तो मान हलवतो आणि किचनमध्ये जातो. व्हॉट्स द पॉईंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स? He calls himself a merchant, but look at his clothes. Look at his bag. His shoes are all worn out. He has to carry his merchandise himself. Cannot afford a servant. Cannot afford even a good meal. He began to complain to his wife. तो जो खानावळ मालक आहे तो आपल्या बायकोला कंप्लेनिंग करायला लागतो की अशा भिकारड्या किंवा भिकारड्या गिराईकांना मला जेवण वाढायचं नाही आहे आणि त्याच्याकडं चांगले कपडेसुद्धा नाही आहेत की चांगली बॅगसुद्धा नाही आहे. त्याने अगदी साधेसे बूट घातलेले होते आणि त्याचं सामान तो स्वतःच उचलतो आहे. मग तो स्वतःला मर्चंट कसं म्हणवतो आहे, व्यापारी कसं म्हणवतो आहे? त्याला एक नौकरसुद्धा नाही आहे, मग तो कसला आला आहे व्यापारी? आणि तो चांगलं जेवणसुद्धा घेऊ शकत नाही, त्याच्याकडे तेवढे पैसेसुद्धा नाही आहेत. तो असं कंप्लेन करत असतो आपल्या पत्नीजवळ. कंप्लेन करत असतो म्हणजे तक्रार करत असतो. यू आर राईट, सेड हिज वाईफ. सी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. त्याची बायको त्याच्यासारखीच लोभी असते आणि दयाळू नसते. ती सुद्धा म्हणते की हो हो तुझं बरोबर आहे. We cook a meal for him, give him a place to sleep, and what is he going to pay in return? Just a couple of coins, maybe. Why did you take him in, drive him out? ती म्हणते की आपण याला जेवण तयार करायचं, झोपायला जागा द्यायची आणि हा बदल्यात काय देणार? काही नाही देईल. मग त्यापेक्षा आपण काय करावं? याला पळवून लावावं, हकलून द्यावं. नो नो, सेड द इनकीपर. इनकीपर म्हणतो की आपण असं नाही करायचं. दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. आपल्या रेप्युटेशनसाठी, आपली जी प्रसिद्धी आहे, आपला जो मान आहे त्यासाठी ते योग्य नाही आहे. बट आय हॅव अन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. माझ्याकडे एक आयडिया आहे, युक्ती आहे. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे ही एक जादूची वनस्पती आहे. आय बॉट इट लॉंग अगो. ही मी खूप वर्षांपूर्वी घेतली होती. हू एवर इट्स धिस हर्ब फॉरगेट्स समथिंग. जो कोणी ही वनस्पती खातो तो काहीतरी विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. आपण याचं जेवण बनवूया आणि त्याला खाऊ घालूया. तो नक्कीच त्याच्या सामानातलं काही सामान विसरून जाईल. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. त्याची बायको म्हणते की तू किती हुशार आहेस. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट? ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो. त्याचं जे सगळं सामान आहे, अगदी छोटंसं सामान आहे, एकच पिशवी आहे, ती त्यानं इथंच विसरून जावी. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डिड. They cooked a tasty meal for their customer and added the magic herb to it. The poor merchant did not suspect anything. He thanked the innkeeper for the good meal and went to bed. ते दोघंही त्याला छानसं जेवण बनवून देतात. तो खातो आणि तो संशय घेत नाही त्यांच्यावर आणि झोपून जातो. The next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room, but alas, the merchant was not there. The room was empty. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे नवरा बायको तिथं जातात तेव्हा त्यांना ती खोली रिकामी दिसते. What's this? There is no one here. And where is the bag of merchandise? That too is gone. इथं
त्याची बॅगसुद्धा नाही आहे, त्याचं सामान नाही आहे, तो कुठं गेला असेल? लेट्स चेक. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. तो म्हणतो की ती जी वनस्पती आहे तिचं जादू अगदी स्ट्रॉंग आहे. मग त्यानं नक्कीच काहीतरी विसरून जायला हवं होतं. The innkeeper searched in every nook and corner of the room, but he couldn't find anything. How come he forgot nothing? I can't believe it, said he. तो विचार करतो आणि म्हणतो की मला माझा विश्वासच बसत नाहीये की तो काहीतरी विसरून का नाही गेला. Suddenly the wife slapped herself on the forehead. We were so foolish. He has certainly forgotten something. He has forgotten to pay us. ती मोठ्यानं ओरडते, आपल्या कपाळावर हात मारते आणि म्हणते की आपण किती मूर्ख आहोत. तो नक्कीच विसरला आहे. काय विसरला आहे? तर तो आपल्याला पैसे द्यायचं विसरला आहे. द इनकीपर नेवर युज्ड द मॅजिक हर्ब अगेन. हा जो इनकीपर आहे तो पुन्हा ती मॅजिक हर्ब वापरत नाही, तिचा उपयोग करत नाही. हा